अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काल आपण सद्गुरूची महती याच्यावर आपण प्रवचन ऐकलं. आज भगवती कुंडलिनी याबद्दल परमपूज्य मामा म्हणतात ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा जिया विश्वबीजाची या कोंभा सावली केली. जे शून्यलिंगाची पिंडी जे परमात्मया शिवाची करंडी जे प्रणवाची उघडी जन्मभूमी. वरील ओव्या श्री सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींच्या भावार्थ दीपिकेच्या 6व्या अध्यायातील आहेत. माऊली भगवती कुंडलिनीला केवढे महत्त्व येथे देत आहेत ते पाहण्यासारखे आहे. ती महामाया जगदंबा कुंडलिनी चैतन्य चक्रवर्ती असा जो परमात्मा त्याच्या शोभेचे कारण आहे, त्या परमात्म्याला या जगदंबेमुळेच शोभा आलेली आहे असे माऊली म्हणतात. श्रीमंत शंकराचार्यांनी त्यांच्या नितांत सुंदर अशा देव्यापराध क्षमापण स्तोत्रात म्हटलेच आहे की चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो जटाधारी कंठे भुजगपतिहारी पशुपति कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं भवानी त्वत्पाणी ग्रहण करी परिपाठी फलमिदं. चिताभस्माचे ज्याने लेपन केले आहे, ज्याला सेवन करण्यासाठी विष आहे, दिशा हेच ज्याचे वस्त्र, जटाधारी व कंठात महाभुजंग वासुकी धारण केलेले भगवान शंकर आहेत. या पशुपतींनी हातात भिक्षापात्र म्हणून कवटी धारण केली आहे व शृंगी भृंगी इत्यादी भूतगणांचे ते अधिपती आहेत. पण असे असूनही त्यांना जगदीश ही श्रेष्ठ पदवी प्राप्त झाली आहे. हे कशामुळे? तर हे माते, तुझ्याशी केलेल्या पाणीग्रहणाचे हे फल आहे. ह्या जगदंबा कुंडलीने विश्वबीज असा जो परमात्मा त्याच्या जीवात्मारूपी कोंभावर, शंकराच्या पिंडीवर नाग ज्याप्रमाणे फणा काढून सावली करतो त्याप्रमाणे सावली केली आहे. ती जगदंबा अव्यक्त परमात्म्याची जणू साकार पिंडीच आहे. ती परमात्मा सदाशिवाचे जणू संपुष्टच आहे. तसेच ती प्रवणाची प्रत्यक्ष जन्मभूमीच आहे. अशी भगवती कुंडलिनीच जगताच्या उत्पत्तीचे कारण होय. श्वेतरी उपनिषदात जगताचे कारण ब्रह्म कसे यासंबंधी ब्रह्मवादी ऋषी विचार करतात असा भाग आला आहे. हरि ओम ब्रह्मवादिनो वदन्ति किं कारणं ब्रह्म. ब्रह्मवेत्ते म्हणतात जगताचे कारणभूत ब्रह्म कसे, मग प्रमाणांतरादिनी ज्ञात होत नाही. म्हणून त्यांनी ते ध्यानयोगानुगता अपश्यन् देवात्मशक्तिं स्वगुणैर्निगुणाम् यः कारणानि निखिलानि तानि कालात्मयुक्तान्यदिष्टते का. ध्यानयोगाच्या अनुशीलनाने अनुभवले की स्वतःच्या गुणांनी आच्छादित अशी परमात्म्याची शक्ती, देवात्मशक्तीच एकटी काळापासून आत्म्यापर्यंत सर्व कारणांचे अधिष्ठान आहे. यासंबंधी एकदा माऊलींना कोणी एकाने प्रश्न विचारला, महाराज, आपण तर सर्व सनातन वैदिक धर्माचे अनुयायी आहोत, वेद प्रामाण्य मानणारे आहोत, मग तुम्ही ही जी भगवती कुंडलिनी म्हणता आहात तिला वेदात कोठे आधार आहे काय? त्यावर माऊली म्हणतात की वेदात अनेक भाग आहेत. त्यापैकी जे तंत्रमार्ग आहेत त्यात रुद्रयामाल तंत्र म्हणून एक प्रसिद्ध तंत्र आहे. ह्या तंत्राची अनेक पटले आहेत. त्यापैकी एका पटलात किंवा प्रकरणात यासंबंधी खुलासा केलेला आहे. तो खुलासा असा आहे
की वेदाधीनं महायोगं योगाधीनाच कुंडलिनी. वेदात जे अनेक प्रकारचे योगांचे वर्णन केलेले आहे त्यापैकी सर्वश्रेष्ठ असा जो योग आहे त्यासच महायोग असे म्हणतात. अशा या श्रेष्ठ महायोगाच्या सहाय्यानेच श्री शक्ती कुंडलिनी जगदंबा जागृत होत असते. ही कुंडलिनी शक्ती वेदांतर्गत महायोगाधीन आहे. आता तिच्या अधीन कोण आहे तर कुंडल्याधीनं चित्तं तुम चित्ताधीनं चराचरम. त्या कुंडलिनी भगवतीच्या अधीन चित्त आहे व त्या चित्ताच्या ताब्यात कवा अधीन अखिल चराचर आहे. म्हणून एका वेदाच्या जाणण्याने महायोगाचे, त्यामुळे कुंडलिनीचे, त्यामुळे चित्ताचे व त्यामुळे चराचराचे ज्ञान होते. असे जे वेद आहेत ते परमेश्वराच्या निश्वासातून उत्पन्न झालेले आहेत. त्यांची थोरवी वर्णन करताना माऊली म्हणतात की जया निद्रिताचा घोरू. तर अशा वेदांच्या अधीन भगवती शक्ती व तिच्या ताब्यात चित्त असून त्या चित्ताच्या अधीन अखिल चराचर आहे. माऊलींनी या एकाच ओवीत हा सर्व खुलासा अतिशय सुंदर व नेमका केलेला आहे. माऊली म्हणतात करणे वा न करणे हे आगवे तोची जाणे विश्व चळतसे जेणे परमात्मेनी. हे सर्व विश्व ज्या सत्तेच्या योगे चलनवलन पावते ती सत्ता म्हणजेच कुंडलिनी शक्ती होय. भगवान ऐतरेय ऋषींनी उपनिषदात हेच सांगताना फारच बहारीचे वर्णन केलेले आहे. ते म्हणतात आत्मा हा इदमेक एकाग्रम नान्यत किंचित. सर्वप्रथम परमात्मा हा अगदी एकटाच होता, दुसरे कोणीही नव्हते. मग त्याने एकोहम बहुश्याम असा संकल्प केला व ईक्षण केले. स ईक्षते, तीच भगवती शक्ती, तिच्याचमुळे सर्व सृष्टी निर्माण झाली. हेच माऊलींनी वर सांगितलेले आहे. विश्व चळतसे जेणे परमात्मेनी. त्या परमात्म्यापासून ईक्षणाच्या योगाने भगवती शक्तीची व त्या शक्तीपासूनच सर्व चराचराची उत्पत्ती झाली. ज्याप्रमाणे ही समष्टीची शक्ती समष्टीचे कार्य करते त्याचप्रमाणे ती व्यष्टी रूपात देखील व्यष्टीचे कार्य करते. आणि म्हणून प्रत्येक भूताच्या ठाई ती शक्ती आहे. प्रत्येक मानवात ती आहे. पण ही शक्ती मानवात मात्र माऊली म्हणतात त्याप्रमाणे अधोमुख सर्पिणी दिलेले असे. अधोमुख करून निद्रिस्त आहे. म्हणूनच हिला जागृत करून हिचे मुख ऊर्ध्व झाल्याशिवाय प्राणीमात्रांकडून होणारी धर्म अर्थ काम मोक्ष यांच्यासाठी केली जाणारी व्रते अनुष्ठाने वगैरे सिद्ध होणार नाहीत. पण ही शक्ती जागृत कोणाकडून होईल तर माऊली म्हणतात त्याप्रमाणे एवं गुरुक्रमे लाधले. असे गुरुपरंपरेने वारसा प्राप्त झालेले जे अधिकारी सत्पुरुष आहेत त्यांची सेवा करून त्यांच्या कृपेनेच ही जागृत करून घ्यावी लागेल. नारद भक्तिसूत्रात देवर्षी नारदांनी म्हटलेलेच आहे की मुख्यतस्तु महत्कृपयैव. पण नुसती शक्ती जागृत करून घेतली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे नित्य साधना केली नाही तर काहीही उपयोग नाही. साधना म्हणजे अभ्यास केला तरच वासनांचा क्षय होऊन कर्मफल जो परमात्मा त्याची प्राप्ती होईल. आता कुंडलिनी शक्ती म्हणजे काय ते बघूया. हठयोग प्रदीपिका नावाचा ग्रंथ आहे. त्यात प्रत्येक प्रकरणाला उपदेश असे म्हटले आहे. तर त्याच्या तृतीय उपदेशात म्हटले आहे की सशैले वनधात्रीणां यथा धारो हि नायका
सर्वेषां योगतंत्राणां तथा धारो हि कुंडलिनी. ज्याप्रमाणे वन, पर्वत, नदी, सरोवर व समुद्रासह पृथ्वी या सर्वांचा आधार शेष आहे, परमात्म्याची शक्ती समष्टी रूप, त्याचप्रमाणे सर्व योगांचा व तंत्राचा आधार कुंडलिनी म्हणजे परमात्म्याची शक्ती व्यष्टीरूप शक्ती आहे. या संदर्भात माऊलींनी 6व्या अध्यायात अधोमुख सर्पिणी निदेली असे म्हटले आहे. ही नागिनी अथवा सर्पिणीच सर्व प्राणीमात्रांच्या शरीराची आधाररूपा आहे. या शरीरातील मन, बुद्धी, चित्त, अहंकार, इंद्रिये आदी 36 तत्वांचा आधार हीच शक्ती आहे. म्हणूनच हिची जागृती न होता इतर कुठलेही उपाय केले तर ते व्यर्थच जाणार. त्यासाठी हिची जागृती आवश्यक आहे आणि ही शक्ती जागृत व्हावी म्हणून श्री गुरूंची कृपा संपादन करणे आवश्यक आहे. आता ही शक्ती शरीरात कोठे असते असा प्रश्न पडेल. रुद्रयामलतंत्रात यासंबंधी असे सांगितले आहे की ध्यायेत कुंडलिनी सूक्ष्मां मूलधार निवासिनीं तामिष्टदेवतारूपां सार्धस्त्रीवलयान्वितां. ही सूक्ष्म ब्रह्माशक्ती मूलाधार स्थानी निवास करून राहते. तीच इष्टदेवता रूप समजून तिचे ध्यान करावे. ती 3.5 वेढे घालून तेथे बसली आहे. जर ह्या भगवती कुंडलिनी शक्तीचे ध्यान करून तिला श्री सद्गुरु कृपेने शरण गेले तरच मूलाधार चक्रात निवास करीत असलेली ती महाशक्ती सूक्ष्म रीतीने अवलोकनात येईल. तिचे स्वरूप कसे असेल तर पुढे सांगतात. कोटी सौदामिनी भासां स्वयंभूलिंगवेष्टिनीं तामुत्थाप्य महादेवी प्राणमंत्रेण साधका. सुप्ता नागोपमा येषा स्फुरंगती प्रभया स्वया अहिवत संधि संस्थाना वाग्देवी बीज संज्ञका. कोटी सौदामिनी सारखी, विजेसारखी स्वयंभू लिंगाला वेढून बसलेली ती महादेवी साधक प्राणमंत्राच्या साहाय्याने, प्राणायामाच्या साहाय्याने उत्थापित करतात. हेच वर्णन माऊलींनी फारच बहारीचे केलेले आहे. 6व्या अध्यायात माऊली म्हणतात, तव येरीकडे धनुर्धरा आसनाचा उभारा शक्ती करी उजगरा कुंडलिनी. नागाची पिले कुंकुपे नाले वर्ण घेऊनी आले सेजे जैसे तैशी ते कुंडलिनी मोटकी औटवळणी अधोमुख सर्पिणी निदेली असे. विद्युल्लतेची विडी वन्यज्वालाची घडी पंधरेयाची चोखडी गोटी वक्जैसी तैसी सुबद्ध आटली पुटी होती दाटली ते वज्रासने चिमुटली सावध होय. तेथ नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले तेजाचे बीज विरूढले अंकुरेसी. तैसी वेडिया ते सोडिती कवतिके अंग मोडिती कंदावरी शक्ती उठली दिसे. माऊली म्हणतात, इतके जो होत आहे तोच आसनाच्या अचीमुळे
दुसऱ्या बाजूने कुंडलिनी शक्ती जागृत होते. ती शक्ती 3.5 वेढे घालून त्यात आपले तोंड खुपसून झोपी गेल्याप्रमाणे स्वस्थ पडलेली असते. नागांची पिले कुंकुवाने माखल्यावर दिसावीत तसा तिचा वर्ण आहे. विजेच्या वलयाप्रमाणे, अग्निज्वालांचे एकावर एक रचलेल्या थराप्रमाणे किंवा 100 नंबरी सोन्याप्रमाणे घोटून चकचकीत केल्याप्रमाणे अत्यंत तेजस्वी आहे. ती कुंडलिनी शक्ती आपल्याच अंगाभोवती आवळून राहिल्याप्रमाणे अंकुचित होऊन राहिलेली असून वज्रासनाच्या दाबाने चिमटा बसल्यामुळे सावध होते. आकाशातून तारा तुटून पडावा किंवा सूर्य आपल्या स्थानावरून घसरून खाली यावा त्याप्रमाणे एकदम अगदी लख दैदिप्यमान प्रकाश अंकुरित व्हावा अशी दिसू लागते आणि हलके हलके आपल्या अंगाभोवतीचे वेढे सोडीत सोडीत अंगाला आळोखे पिळोखे देऊन ती शक्ती नाभिकंदावर एकदम खाडकन उभी राहिल्यासारखी दिसते. पण ही शक्ती याप्रमाणे जागृत कशी होते, ती कशामुळे जागृत होते ते आपण उद्या पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चित्ती तुझे पाय डोळा मुखाचे